आजच्या दिवसातला दुसरा ट्रेक करायला आम्ही सज्ज झालो। एवढे मासे आहेत। अरे जय शिवराय। आपण पोहोचलोय कावनई या बेस विलेज मध्ये आणि इथून आपण आता हा किल्ला जो आहे तो चढाई करायला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपण जाणून घेऊयात कावनई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचायचे। मुंबई नाशिक हायवेवरून घोटी या गावापर्यंत आल्यानंतर डावीकडे एक रस्ता जातो। हायवेच्या कडेलाच दिसणाऱ्या या कमानीतून आत जायचे आणि मग सरळ 4 किलोमीटर पर्यंत जाऊन उजवीकडे जाणाऱ्या कपिलधारा तीर्थच्या रस्त्याने आपण कावनई ह्या गावापर्यंत पोहोचू शकतो। याशिवाय तुम्हाला ट्रेनने कसाऱ्यापर्यंत येऊन तेथून बसने कावनई गावापर्यंत पोहोचता येते। कावनई हे बेस विलेज आहे इथलं आणि इथे जिल्हा परिषदची शाळा आहे। त्याच्या बाजूला तिथे गाडी पार्क केली आहे गेटच्या बाहेर आणि तिथून असा रस्ता गेलाय। समोर आपल्याला दिसतो तो आहे कावनई किल्ला। झेडपीच्या शाळेजवळून आपण आलो की ही पाण्याची टाकी आहे आणि याच्या बरोबर बाजूने हा रस्ता गेलाय। किती वेळ लागतो चढायला? 1 तास। किल्ला फिरायला पण? फिरायला 1 तास लागतो, चढायला 1 तास जातो। या कॉन्क्रीटच्या रस्त्याने आलो की मग इथे हे घर आहे, त्या घराच्या बाजूने असा रस्ता गेलाय। माहिती दिली पाहिजे तू। ही पिपाणी कशी बनवली तर हे झाड आहे भेंडीचं, त्याला काय बोलतात आमच्याकडे तरी भेंडीचं झाड बोलतात। त्याचं एक पान आहे, त्या पानापासून त्याची पिपाणी बनवली जाते। हे फक्त असं रोल करायचं असतं, रोल करून आणि मग त्याची पिपाणी वाजवायची। इकडनं सरळ आपण आलो की आपण त्या साईडला न जाता आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईड। लेफ्ट साईडने चढाई करून मग आपण जाऊ जो मुख्य किल्ला आहे तिकडे। कावनई हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई गावाच्या उत्तरेस एका टेकडीवर आहे। या किल्ल्याच्या आजूबाजूला अप्पर वैतरणा धरणाचा जलाशय लाभलेला आहे। किल्ल्याची साधारण उंची ही 2400 ते 2500 फूट इतकीच आहे। हे जे लाईटचे पोल दिसतात ना, ते पोल कुठलेत त्याच रूटने जा म्हणजे तुमचा रस्ता चुकणार नाही। यहाँ पे कैसे जाना है? दैट इज माय कंसर्न। इकडे आल्यानंतर ही अशी एक सीडी आहे, ती सीडी चढून आपल्याला इथून असा हा पॅच कव्हर करता येतो। पहिला टप्पा पार करून आम्ही पोहोचलो आता दुसऱ्या टप्प्याजवळ आणि तिथे सुद्धा लोखंडी शिड्या आहेत। तर हा टप्पा आहे जिथून गडाचा दरवाजा आहे। या इकडे जाण्या अगोदर एक रस्ता हा या बाजूला गेलाय, इकडे गुहा आहे, ती गुहा बघूया आणि मग त्यानंतर पायऱ्या चढू। आता जवळपास 4:30 वाजले संध्याकाळचे। ही इथे गुहा आहे। तिथं कोणीतरी राहतं। आता ती सीडी चढून वर जाऊ। कावनई किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या होत्या, परंतु त्या पायऱ्या सध्या उद्ध्वस्त झाल्यामुळे लोखंडी शिडी लावलेली आहे।
शिडीच्या सहाय्याने मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दगडामध्ये कोरलेल्या काही पायऱ्या आहेत. त्या चढून आपण आत गेलो की मग बाजूलाच एक आपल्याला गुहा दिसते. त्याच्यानंतर हे इथे अशी गुहा आहे. मग दगडी पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. इथे पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला पाण्याने भरलेला एक तलाव दिसतो. तलावाच्या अगदी बाजूलाच शंकराची पिंड आहे. हे भगवान शंकरांचं मंदिर आहे इथे. ओम नमः शिवाय. मंदिराच्या डाव्या बाजूला चालत गेल्यानंतर आपल्याला जुन्या पडलेल्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तसेच त्या बाजूला आपल्याला कळसुबाई, हरिश्चंद्रगड, अलंग मदन कुलंग, औंढा यांसारख्या किल्ल्यांची मोठी रांग दिसते. त्या मंदिराच्या बाजूने तलाव आहे आणि मला वाटतं त्या तलावामध्ये खूप सारी मच्छी आहे. तलावामध्ये मासे बघा. बापरे, हे मासे आहेत का काय? एवढे मासे आहेत. ही करवाली करवाली. आणि हे मासे बघा. आपले मासे येतात का? तुम्ही बच्चे खायला काहीच नाही त्यांना. आता बिस्किट आहे का तुझ्या बॅग मध्ये? बिस्किट नाही. हाँ अरे किती मोठा मासा आहे बघा. मासे पकडायची चांगली सवय आहे. इथे तलावाच्या बाजूलाच हे घर आहे आणि तिथे मंदिर सुद्धा आहे. तर इथे तुम्हाला चहा नाश्ता वगैरे मिळतो जर तुम्ही सांगितलं तर. हे मंदिर आहे. ही कोणती देवी आहे? कामाक्षी माता. कामाक्षी मातेचं हे मंदिर आहे इथे. त्यानंतर आपण मागच्या बाजूस म्हणजे पश्चिमेकडे चालत गेल्यानंतर आपल्याला सह्याद्रीची दुसरी पर्वतरांग दिसते, जिकडे आपल्याला त्रिंगलवाडी, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी हे किल्ले दिसतात. गडावर पाण्याचे एकमेव टाके दिसते, पण त्याचे पाणी हे उन्हाळ्यामध्ये पिण्यायोग्य नाही. या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. मराठा साम्राज्यात तो केव्हा होता याचा नक्की कालावधी सांगता येत नाही. किल्ल्यावर आपल्याला पडलेल्या बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. काही बुरुज हे मातीखाली गाडले गेले आहेत. हा सुद्धा दुसऱ्या साईडचा बुरुज आहे, जो आपल्याला कावनई गावातून दिसला होता. तो बुरुज आहे हा. कावनई किल्ला आपला फिरून झालेला आहे आणि आम्ही आता किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. एक 10-15 मिनटं लागतील आपल्याला खाली उतरायला. आता उतरताना थोडंसं स्लिपरी आहे, त्याच्यामुळे सांभाळून जावं लागेल. चला भेटूया आपण आता बेस विलेजला. कुठे आहे? दुसरी गुहा आहे का? किल्ल्याच्या बेसला उतरलो आता आम्ही आणि
सूर्यास्त बघा. आता सूर्य डोंगराच्या आड जाईल काही मिनिटांमध्ये. मस्त आता सिनरी दिसते इथे. आजच्या दिवसात 2 किल्ले करून आता आम्ही कावनई जे बेस विलेज होतं त्या बेस विलेजला आलोय. आणि आजचा ट्रेक करण्यासाठी आपल्यासोबत होते जेम्स, त्याच्यानंतर सुहास आणि नीता मॅडम त्या गाडीमध्ये. एवढे फ्रेश आहेत की अजून 2 ट्रेक करतात. सुहास, दीपराज और जेम्स, इनके साथ का मेरा साथ आज काफी अच्छा रहा. और ये लोगों की वजह से मैं कर पाई क्योंकि काफी स्लीपर ही था. ये नहीं रहते तो शायद मैं कर ही नहीं पाती. थैंक यू सो मच गाइज. थँक्यू. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता भेटूया पुढच्या ट्रेकमध्ये. चला बाय. जय शिवराय.